खंडाळा घाटामध्ये येऊन मका खाण्याची मजा वेगळीच आहे. हो ना. काही म्हणा, कसा कसा बसून खातो बघा एकदम. हे चाळे आहे सगळे, माकड चाळे. निसर्गाच्या सानिध्यात छान वाटलं. आणि पावसामध्ये बघण्यासारखे दृश्य असतात तिकडे. पूर्ण दूरदूरचा परिसर हिरवागार दिसतो मस्त. एकदम असा डोंगर खोदून खोदून रस्ते केलेत. फक्त इकडे जाण्यासाठीच आहे ना? हा, जाण्यासाठीच आहे फक्त. इथे तासनतास बसावं, आपल्या मनातला सगळा क्षीण निघून जाईल. आयुष्यभरातली दुःख सगळी विसरून जाल. हो ना. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आलेला होता आता मी खोपोलीला. खोपोलीच्या वरती आपला हा खंडाळा घाट. खंडाळा घाटाचा एकदम टॉप आहे. आणि इकडे आम्ही आलोय तर मस्त पॉईंट आहे जिथे ह्या ब्रिजवरती थांबून लोक नाश्ता करतात. इकडे छान मॅगी खातात, मका खातात, पेरू खातात. तर हा ठिकाण आहे. इकडे खूप माकडं असतात. आणि हा पॉईंट आहे. खाली पूर्ण खोपोलीचं शहर दिसतंय. खूप भारी वाटतं एकदम. वर्षा, मला वाटतं इकडे आले होते का पहिली कधी? नाही, मला तर या ठिकाणी मला वाटतं नाही आली वर्षा कधी. तर या ठिकाणी आम्ही आलो कधी पुण्याला तर गेलोय, पण एक्सप्रेसने गेलोय. हा एक्सप्रेस त्या जुन्या मुंबई पुण्याने आलोय. आपण इकडे थांबलो नव्हतो. एकिरीला गेलो ना आपण, याच रस्त्याने गेलो. हा, त्यावेळेला आलो पण आम्ही थांबलो नव्हतो. हा, तिकडे उंटाची सवारी पण आहे. छान वाटतं इकडे. आलो होतो इकडे खोपोलीला, तर मला बोलले तुला घेऊन जातो म्हणून. हिला म्हटलं जाऊया, एवढं आलोय खोपोलीला तर मस्त वाटतं एकदम इकडे. तुम्ही आलात ना कधी तर या ठिकाणी जरूर या. आणि बरेच जण आले पण असतील. आणि वातावरण मस्त झालंय पावसासारखं, त्याच्यामुळे छान वाटतं. आणि पाऊस येऊन जाऊ नये असा, म्हणजे एकदम पण नाही आहे. माकडं खूप आहे, सांभाळायला लागते, बाकी काय नाही. एकविरा जाण्यासाठी जे गेलेली मंडळी असतात ना, इकडे येऊन फोटो सेशन करतात. ओव्हरऑल छान वाटतं इकडे. आणि हा इथला जो नेचर आहे ना बघायसारखा, खूप भारी. खाली हा एक्सप्रेसवरून मुंबईत नेणाऱ्या गाड्या मस्त. आणि तिकडे रेल्वेचा ब्रिज आहे, तो तिथे डायरेक्ट आतमध्ये बोगद्यामध्ये जातो. कसं वाटलं तुला? खूप छान वाटतं. आणि तिकडे आता तो बनतोय ना ब्रिज, तो बघ. अच्छा, तो आता डायरेक्ट बोगद्यातून डायरेक्ट लोणावळा आपण स्किप करणार, डायरेक्ट पुण्याला जाणार. ब्रिज हा बनतोय तो. बापरे, किती उंच आहे तो. तो आता तर एकदम बनणार आहे, आता होईल काही वर्षामध्ये. पण ते हे छान वाटतंय डोंगराचं, ते बघ टोक आले एकदम. तो किल्ला आहे तिकडे, तो मस्त वाटतं एकदम. हा, इकडे किल्ला आहे. इथला बघायसारखंच मस्त वाटतं एकदम. खूप एकदम निसर्गाने नटलेलं कसं ते डोंगर एकदम भारी वाटते. मॅगी तुम्हाला मिळणार इकडे. कसा मका हा भाजलेला आणि असे शिजवलेले असतात ते. एक ग्लास पूर्ण मिळणार भरून. त्यामध्ये कांदा वगैरे मिळतो. मिक्स करून फक्त चाट मसाला ॲड करून देतात. आणि मॅगी कशी 50, सगळं 50लाच आहे. आणि हे वाले 50 का? हे बघा, मॅगी बनते. मॅगी पण बनते. लोक गरम गरम मॅगी खायला इकडे येतात. इकडे खूप गर्दी असते मके खाणाऱ्यांची, मॅगी खाणाऱ्यांची. आमचा मका रेडी झाला बघा. इकडे गरम गरम मस्त. इकडे तुम्हाला आहे ना लिंबू वगैरे चाट मारून मस्त मिळेल तुम्हाला, मसाला लावून. जबरदस्त लागतं. इकडे येऊन आकर्षण यायचं आहे. काय घ्या, कितीला हा? 50 रुपयाला आहे. मस्त ना. मस्त. कसा कसा बसून खातो बघा एकदम. हे चाळे आहे सगळे, माकड चाळे. या मका खायला लिंबू आणि मसाला लावला त्याच्यामुळे छान लागतं. खंडाळा घाटामध्ये येऊन मका खाण्याची मजा वेगळीच आहे. हो ना. काही म्हणा. ओके, छान वाटतंय पावसाळ्यामध्ये असं निसर्गाच्या सानिध्यात छान वाटलं. आणि पावसामध्ये बघण्यासारखे दृश्य असतात तिकडे. पूर्ण दूरदूरचा परिसर हिरवागार दिसतो मस्त. मुलांची शाळा चालू झाल्यापासून कुठे जायलाच नाही होतं. हा, कुठे गेलोच नाही आपण. नव्हतं गेलो. बघू प्लॅन करू कुठेतरी. पण प्लॅन करायचं आहे जरा. पावसातली एक ट्रिप करूच आम्ही कुठेतरी बाहेर. बरोबर. जरा मकाचा आनंद घेऊ. इकडे खाली हा एक्सप्रेस हायवे जो खोपोलीच्या बाहेरून तिकडून जातो. खोपोली जातच नाही इथून. आपल्याला खाली जुन्या रस्त्याने जायला खोपोली जायला, असं बाहेरून जातो. तर आपण नंतर जाताना मठामध्ये जाऊन जाऊया. हां, आम्ही आता इथे खोपोलीत थोडा वेळ थांबू. खोपोलीत आपल्याला मठात जायचं. गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आम्ही गेलेलो, तर तिकडे आपण जाऊया नंतर. गेल्या वर्षी तुम्ही गेलेलात. हां, भाऊ अण्णाने मी गेलेलो. तर पावसाळ्यातला तो व्हिडिओ आहे. तर आता आम्ही जाताना म्हटलं एवढं आलो तर तिकडे जाऊया. अजून टाईम आहे, 4:45 वाजलेत.
इकडे थांबलो आम्ही जवळजवळ एक अर्धा तास थांबलो इकडे. मका वगैरे खाल्ला. जरा निघूया आता. पाऊस धरलाय आता, पाऊस लागेल. आणि ह्या रस्त्याला प्रवास करायला येते मजा, पण तेवढीच काळजी पण घ्यायला पाहिजे. एकेकाळी फक्त मुंबई पुण्याचा रस्ता हाच होता. पण असं दोन्ही बाजूला जंगल आणि एकदम भारी, एकदम भारी वाटतं. आपण तिकडे वरती गेलेलो, मुंबई नारायणगाव. फक्त टू व्हीलर, फक्त टू व्हीलर. छोट्या गाड्या असतील, रिक्षा वगैरे लोकल इथल्या. अहो वाघ बघ. गप्प बसा. घाबरलीच काय? घाबरली वाटतं. आधीच भीती वाटते. एकदम असा डोंगर खोदून खोदून रस्ते केले. फक्त इकडे जाण्यासाठीच आहे ना? जाण्यासाठीच आहे फक्त. तेच मग टेन्शन नाही. तिकडून येण्यासाठी ते सिंगरोबाचं मंदिर लागलं ना, ते तिकडून चढण्यासाठी उतरायचं. आणि अजून एक रस्ता आहे पुढे जाऊन, तो डायरेक्ट खोपोली बायपास आहे तो पुढे. इथून वॉटरफॉल बघ किती मस्त वाटतात. ड्रोन शॉट कसले भारी असते इथे. मठामध्ये गेलो ना आपण, तिथून ते जास्त दिसतील. आम्ही आता आहे ना या ठिकाणी वरचं घाट आहे ना, जो पूर्ण उतरून आलो आहे तिकडे. उतरलं जिथे घाट संपतो ना वरून येताना, तिथेच या साईडला तुम्हाला खोपोली नगर परिषदचा एक गेट दिसेल मोठा. त्या बाजूलाच इकडे गगनगिरी महाराजांचा मठ असा बोर्ड लिहिला आहे. तर इकडे गेल्यावर आलेलो वर्षा इकडे मला वाटतं पर्यंत येते. तर चालू आहे का बघूया मठात एंट्री, म्हणजे भाविकांना आता दर्शनासाठी टायमिंग आहे का सुरू. तिथे जाऊन जर बघू आपण, कारण मला लक्षात नाही जातं टायमिंग काय होतं. इथून लेफ्ट घ्यायचं. मार्केटला पाठीमागे रस्ता गेला, इथून आपल्याला राईट मारायचं आहे. रस्ता तिकडे जातो मठामध्ये. तिकडेच आम्ही गाडी लावली आणि मठात आता जाऊया आपण. बाहेरचा परिसर शांत वाटतं एकदम. इकडे आपले सबस्क्रायबर भेटले, त्यांनी आवाज दिला, त्यांना एक फोटो काढूया. या ठिकाणी रिक्षा मिळतात, शेअर रिक्षा स्टेशनपासून. 30-40 रुपये काय घेतात. इकडे दुकानं पण आहेत. शनिवार रविवारची जास्त गर्दी असते इकडे. एक दिवस प्रांजू प्रज्ञाला पण घेऊन येऊ. फॅमिली वगैरे येऊया आपण सगळे. आई वगैरे आली ना कधी, ते छान आहे एकदम फिरायला. मस्त एकदम दर्शन पण घेऊ. मस्त आपल्याला काही लांब नाही आहे, जवळ आपल्याला. इकडे चप्पल स्टँड आहे. चला आतमध्ये एंट्री करूया. चप्पल ठेवायचं टोकन मिळाले. इथे त्यांचं पूर्ण जीवनपट दाखवलं. त्यांच्या सगळ्या आठवणी आहेत, फोटो आहेत त्या टायमाचे सगळे. हे बघा, सगळे फोटो आहेत त्या टायमाचे. गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊया आपण. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. किती भारी, मस्त वाटतं ना. मस्त खळखळतं एकदम नदी. एकदम नदीच्या बाजूलाच आहे. इथलं मेन आकर्षण. दर्शन तुम्ही घेतल्यानंतर जेवढं प्रसन्न वाटेल नाही ते, पूर्ण दिवसभरासाठी तुम्ही इकडे येऊ शकता. खूप मस्त. इकडे पण दर्शन घेऊया. एवढं पाणी असतं नाही सगळं. शहराच्या ठिकाणी असं बघायला भेटणं खूप मुश्किल आहे. वरती त्या साईडला खूप मोठे वॉटरफॉल आहेत. सगळं पाणी इकडेच होतं. ते गगनगिरी महाराज पाण्यामध्ये करायचे ना तपश्चर्या. बराच तास आतमध्ये राहायचे. तिथे तासन तास बसावं. आपल्या मनातला सगळा क्षीण निघून जाईल. आयुष्यभरातली दुःख सगळी विसरून जाल. प्रसन्न झालं एकदम. मस्त. तिथे आल्यानंतरच ते एक वेगळ्या वाईब असतात, एकदम पॉझिटिव्ह वाईब. खळखळ वाहणारी नदी, त्यासोबत सगळी दुःख वाहून जातील. आपले व्हिडिओ बघणारे कोण कोण मंडळी इकडे आले त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आणि जर नसतील आले कोण, तुम्ही या साईडला कधी या पट्ट्यात आलात तर खोपोलीला अगदी जवळ आहे. 2 मिनटं पण नाही लागणार हायवेपासून. तिथे या, दर्शन घ्या आणि नंतर जाऊ पुढे. मस्त वाटतं. खूपच भारी वाटतं ना इथला. हा बघ ना कसा भारी वाटतं एकदम इथे. या ठिकाणी पण महाराजांची मूर्ती आहे. इकडे हवन ह्या साईडला होतं. आतमध्ये देवांच्या मूर्ती आहेत, तिकडे पण दर्शन घ्या.
इथे हो हवन होतात. संत परंपरा इकडे पूर्ण त्यांचं दर्शन घ्या आपण. विठ्ठल रखमाई या ठिकाणी पण संत आहेत. इथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना किती मस्त वाटत असेल एकदम. इकडे भक्त निवास आहे. तिथे बुकिंग करायला लागते काहीतरी अगोदर. त्या राहण्यासाठी सोय आहे का? राहण्याची सोय आहे ते. एकदम शांत ठिकाण आहे. मेडिटेशन होईल तुमच्या इकडे. म्हणजे कोण लांबून लोक आले तर त्यांना राहायला गुरं वगैरे चरतात तिथे. केवढी मोठी इमारत आहे. हे बघा. आणि पाठीमागे अजून फिरायला खूप मोठा परिसर आहे. आम्हाला थोडा उशीर होईल म्हणून वॉटरफॉल दिसतात तिकडून पूर्ण. हे गगनगिरी महाराजांचं मठ खोपोलीतलं. त्यांनी या ठिकाणी भरपूर वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी केली, पण नंतर शेवट त्यांचं इथे म्हणजे त्यांचं सगळं इथेच आहे. फिरायला तर खूप आहे. म्हणजे दिवस तुम्हाला काढून यायला पाहिजे निवांत सगळं बघायला. वरती गुहा आहे, त्या गुहेत पण जाऊ शकतो. सध्या पावसामध्ये गुहा मला वाटतं 5च्या नंतर बंद करतात. म्हणजे आतमध्ये जायला तिकडे त्यांनी तपश्चर्या वगैरे केल्यात ना, ते ठिकाण आहेत वरती. तिकडे योग शिबिर वगैरे असतात. डायलिसिसचे वगैरे प्रॉब्लेम आहे ना, त्यांच्यासाठी पण त्यांनी सुविधा केल्या तिकडे. हे काही ठिकाण मस्त वाटतं इथे. आम्ही त्या अर्धा पण नाही फिरलो. वरती पूर्ण वॉटरफॉल दिसतात सगळे. आम्ही चाललो आता बाहेर, दर्शन घेतलं आहे. प्रसाद घेऊयात आता ना घरी. इकडे महाप्रसाद असतो दुपारच्या वेळेस. रांग लागते आणि आतमध्ये जेवायला मस्त. आता इथे बाकं लावली रे. मागच्या वेळेस बाकं नव्हती. आम्ही खाली बसलेलो. हे नवीन काहीतरी केलं आता. तुम्ही गेल्या वर्षाला तर हां, गेल्या वर्षाला तेव्हा नव्हती बाका. इथे ग्रंथ साहित्य तुम्हाला पुस्तकं फोटो वगैरे पाहिजे तर मिळतील. मी मागच्या वेळेस फोटो घेऊन गेलो, घरी लावलाय तो. इकडे आयुर्वेदिक औषधं पण मिळतात. आता कशा कशा होत्या औषध आहे तो तिकडे लिहिलेवरती सगळे काय काय दोष असतील ना त्याच्यावरती इकडे औषध आहेत. 2 घेतले. ते पूर्ण औषध अर्क वगैरे आहे. वातारी चूर्ण वगैरे हे सगळं औषध. दंतमंजन पण आहे. 1-2 औषधं घेतलीत आयुर्वेदिक. गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये वर्षभरात होणारे उपक्रम कुठले कुठले आहेत बघा. तारखा पण आहेत बघा. आता गणेश चतुर्थीच्या दिवशी कार्यक्रम असणार. दत्त जयंती, समाधी सोहळा, महाशिवरात्री, हे सगळे वर्षभराचे कार्यक्रम लावले तिथे. महोत्सव. माकडं खूप आहे तिकडे, कारण कपारी टेकडीचा भाग आहे. घाबरत नाही त्या अजिबात. वरती आलाय तुमच्या डोक्यावर. हा दिसलाच नाही मला. प्रज्ञाने जाम मजा केली असते त्यांच्यासोबत. दर्शन झालंय एकदम निवांत. आणि जरा गाडी पाशी परत थोडंसं काहीतरी हलकं फुलकं खाऊया. इकडे आता मठामध्ये आहे ना महाप्रसाद असतो. तर टायमिंग चुकला आता. हां, दुपारचा. आम्ही जरासा इकडे उशीर झाला यायला, कारण आम्ही द्वारकादासमध्ये गेलो. तिकडे बराच उशीर झाला. या बाजूला बघा, इकडे शॉपिंग केले, इकडे शॉपिंग केले, बॅगा भरलेत. खोपोलीमधलं गगनगिरी महाराजांच्या मठाच्या बाजूलाच श्री वीरेश्वराचं मंदिर आहे. इथे आलं की इथे पण दर्शन जरूर घ्या. हे सगळे आपली मंदिरं आहेत. हे पुरातन मंदिर आहे पण खूप. त्या बांधकामावरून दगडीवरून समजतं. इकडे दर्शन घ्या. मार्केट इथून सरळ जायचं. आणि बरोबर योगा आहे बघ, आपण गुरुवारच्या दिवशी झालोय. हे खोपोली स्टेशन लास्ट स्टॉप. इकडचं लास्ट स्टॉप हा. म्हणजे ज्यांना यायचं ना ट्रेनने, ते ट्रेनने पण येतात इकडे. आणि प्रॉपर मार्केटमध्ये घुसलो आपण. आज गुरुवारचं मार्केट असतं इकडे. बघ गर्दी बघ आहे. खतरनाक गर्दी आहे रे. आज गुरुवारचं मार्केट असतं तिकडे बघ. सगळं मिळतं. एवढी गर्दी कशी झाली मला प्रश्न पडला. बाहेर पडलो तर जाम गर्दी. त्यात गुरं पण आहेत मध्ये मध्ये. गाई गुरं पण आहेत. आम्ही बाहेरनं पण जाऊ शकलो असतो. त्यानिमित्ताने इथून आलं तर मार्केट बघायला मिळालं. ते खूप आहे इकडे घ्यायला रे. हे बघ ना, पावसाळी बुटा बिटा पोरांचे सगळं आहे ते.
मार्केटमधून बाहेर पडलो. आता आपण जाऊया राईटने इकडे पुढे सरळ आपल्या पनवेलला. आपला घरचा रस्ता पकडूया कारण की रस्त्याला ट्रॅफिक होईल पुढे नंतर. इथे नाही, आपल्या शेडूंग पाट्याच्या पुढे तिकडे जाम होतं परत, ते कंटेनर वगैरे असतात. चला, खोपोली ते पनवेल आमचा प्रवास सुरू झाला. आता परतीचा प्रवास. हा व्ह्यू भारी वाटतो. हा व्ह्यू लागला समजायचं आपण आलो खोपोलीमध्ये. घरी जाताना आपल्याला रस्त्यामध्ये लागलं हे बागेश्री हॉटेल. दादा कोंडकेंचं हे हॉटेल आहे. हे बघ बागेश्री. कधीतरी आम्ही इकडे येऊ जेवायला. छान वाटतं इकडे बाहेर. आणि जुनं हॉटेल आहे पण. बाजूला 7 हॉटेल पण आहे. रस्ता पूर्ण स्ट्रेट आहे. संध्याकाळची वेळ आता पुढे ट्रॅफिक लागेल बहुतेक शेडूंगच्या इकडे. फायनली घरी पोहोचलो. आणि हे बघा गोंधळ म्हटले काय करतात. आला स्कूलवर किती चाललेत तो? रत्नूचा पसारा. 5:30 आला ना तो. किती पसारा केलास? पसारा किती केला? पसारा चालू होता आता. आणि प्रांजू दीदी काय करते? प्रांजूला प्रसाद आणले बघ प्रज्ञू तुझ्या आवडीचा. आम्हाला घरी पोहोचायला किती वाजले रे? 7 वाजून गेले. आम्हाला जरा ट्रॅफिक लागली. म्हणजे जो हा रस्ता आहे ना शेडूंग पाट्याच्या पुढे थोडीशी ट्रॅफिक होती. जाताना तर आता खूप ट्रॅफिक होती इकडे. येणारी ट्रॅफिक कमी, जाणारी तर खूप जाम असते. संध्याकाळचं होतच ते. पण बरं झालं बऱ्यापैकी लवकर आलो. नाही तर अजून थोडा लेट आलो असतो ना तिथे जवळ अर्धा तास जास्त गेला असतात ट्रॅफिक मध्ये. साईडने आलो जरा. आता घरी चहा वगैरे बनवा, चहा पिऊया. छान ठिकाणी गेलेलो प्रांजू, मस्त होतं. नेक्स्ट टाइम तुम्हाला घेऊन ये. बघायचं दाखवूया. मंकी येते तिकडे भरपूर. मंकी किती येतात तिकडे. असं खाऊ घेऊन जातात आपले. सगळं असं घेऊन जाते सगळा. माहितीये काय करशील? आम्ही काहीच नव्हतं घेऊन गेलो. आम्ही नाही काय नेलं, त्यांना दिलत नाही काय. दिलत नाही. सगळे कपडे घेऊन जातात ते. तुला जायचंय तिथे? जाऊया बा. हा का? बंदर की खाई. स्कूल मध्ये दिवस कसा गेला तुझा आजचा? टीचरने अभ्यास दिला ना? तर मंडळी आजचा व्हिडिओ इकडे संपवायची वेळ आली. हा व्हिडिओ खास करून आम्ही खोपोलीला गेलो त्याचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आम्ही तिकडे फिरलोय, वरती गेलो घाटामध्ये, तिकडून येताना परत मठात गेलो. नंतर मग मार्केटला ऍक्च्युली आम्ही थांबणार होतो इथे आणि शूट करणार होतो प्रॉपर मार्केट. पण झालं का तिथे एवढी गर्दी ना, गाडी पार्क करायला पण जागा नव्हती तिथे, त्याच्यामुळे थांबलो नाही. पण आपले बरीच मंडळी सबस्क्रायबर आहेत खोपोलीचे, त्यांना त्या तिकडचा परिसर बघून चांगला वाटला असेल. आणि बरेच जण बोलले दादा आम्हाला सांगायचं तरी इकडे येणार आहे तर आमचे असे काही प्लॅन असतात सडनली म्हणतात, म्हणजे अचानक जायचं चला जाऊया. तर त्यामुळे जास्त काय तिथे थांबायला मिळणार, जास्त आपण काय तुम्हाला इन्फॉर्म नाही केलं. तर नेक्स्ट टाइम बघूया, कधीतरी प्लॅन करू तिकडे परत. आणि वॉटरफॉल भरपूर बघायला मिळतात आणि असं गावाला आल्यासारखं वाटतं, एकदम फुल गावचा फील निवांत. पण स्टेशनच्या परिसरात किती गर्दी होती, वाटलं नव्हतं एवढं खोपोलीला गर्दी असेल. म्हणजे दादर सारखा परिसर एकदम खचाखच, खूप गर्दी होती प्रज्ञू. आपण तिकडे मठात जा, तिथे मस्त एकदम छान आहे. फॅमिली सोबत प्लॅन करू आपण कधीतरी. गगनगिरी मला तेव्हा फ्रेम लावल्या मी तिकडे मठामध्ये गेलो त्यांच्या तिकडे. आम्ही गेलेलो मागच्या वेळेस तिकडे. प्रज्ञू पकडतो, प्रज्ञू ब्लॉग करतोय आता. चला बाय, सी यू, गुड बाय. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, काहीतरी नवीन घेऊन, काहीतरी रेसिपी घेऊन. काय घेऊन येऊ सांगा नक्की व्हिडिओमध्ये, ते पुढच्या व्हिडिओत करू. काहीतरी चॅलेंजेस करूया, काहीतरी पाणीपुरी चॅलेंज. हा पाणीपुरी चॅलेंज प्रज्ञू आणि प्रांजूची शर्यत लावूया आणि बघूया. नाही प्रज्ञू काय खाणार, तू खाणार? तिखटवाली खायला लागणार आहे, डेंजर तिखट असते एकदम. दुसऱ्या दिवशी स्कूलला जाणार नाही तू.